हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक DIY करून बघणार आहोत. तर त्याच्यासाठी मी तुमच्यासमोर एक प्रश्न विचारते. तो असा आहे की समजा दोन पदार्थ मी मिक्स केलेले आहेत आणि ते मी तुम्हाला जर वेगळे करायला सांगितले तर तुम्ही ते कसे कराल? तर तेच पदार्थ जे काही आपल्याला दोन पदार्थ वेगवेगळे करायचे आहेत तर त्याचीच आपण एक मेथड आज इथे आपण बघणार आहोत. तर त्याच्यासाठी आजचा हा DIYचा सेटअप आहे. तर त्याच्यासाठी मी इथं घेतलेली आहे बॅटरी, इथे घेतलेली आहे मोटर, ह्या डब्यामध्ये तांदूळ मी घेतलेले आहे आणि इथे काही पुठ्ठे आहेत की जे आपल्याला सेटअप करण्यासाठी लागणार आहे आणि हा एक बाऊल आहे. आता आपण बघूया सेटअप केल्यानंतर आपण दोन पदार्थ वेगवेगळे कसे करू शकतो. बॅटरी, मोटर आणि फॅन यांच्यामध्ये कनेक्शन केलेलं आहे. मोटरचं पॉझिटिव्ह टर्मिनल बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेलं आहे आणि बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल हे मोटरच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेलं आहे. आता मी ह्या डब्यामध्ये तांदूळ घेतलेले आहे आणि त्या तांदूळमध्ये भरपूर कचरा आहे. तर आता हा कचरा मला वेगळा करायचा आहे, म्हणजे दोन गोष्टी एकत्र आहेत, तिथे तांदूळ आणि त्याच्यामध्ये असलेला कचरा. तर तो वेगळा कसा करायचा? तर तो वेगळा करण्यासाठी मी आता इथे फॅन लावते बॅटरीच्या सहाय्याने. आता तुम्ही बघाल जेव्हा मी फॅन लावला आहे आणि जेव्हा मी हे तांदूळ जेव्हा वरून टाकते तेव्हा तुम्हाला दिसत असेल की हा जो कचरा आहे हा कचरा बाहेर वाऱ्याने उडून जातो. तर ही पद्धत तुम्ही गावाकडे देखील बघितली असेल की गावामध्ये लोक जेव्हा स्वतःची शेती करतात तेव्हा जेव्हा ते गहू किंवा ज्वारी यांची किंवा तांदूळ यांची जेव्हा शेती करत असतील तेव्हा शेती करत असताना म्हणजे जेव्हा ते गहू ज्वारी जेव्हा शेतामधून काढत असतात तेव्हा शेतातला कचरा देखील त्याच्यामध्ये तसाच घेतो. तर तो वेगळा करण्यासाठी ही त्यांच्यासाठी एक सोपी पद्धत आहे. म्हणजे वाऱ्याच्या सहाय्याने वारा देऊन हे दोन पदार्थ वेगळी करण्याची ही अशी एक पद्धत आहे आणि त्याचाच DIYचा सेटअप आज तुम्ही बघितला आहे आणि त्याचा आपण शेतीमध्ये नक्कीच उपयोग करू शकतो.